नमस्कार मंडळी. काय मजेत ना? अहो, आता काय नवीन वर्ष आलंच आहे आणि काय होप तुम्ही नवीन वर्षासाठी काहीतरी नवीन संकल्प केलेले आहेत. त्याच्यात काय सोनं-चांदी विकत घ्यायचं वगैरे संकल्प आहे का सांगा बरं का? जर असा काही संकल्प असेल, तर 2 व्हिडिओज खूप महत्त्वाचे आहेत. पहिला व्हिडिओ हा जो अगदी मागच्या आठवड्यातच आपण रिलीज केला होता, की सोनं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असावं का नसावं 2026 मध्ये आणि जेव्हा मी हा व्हिडिओ रिलीज केला मराठी चॅनलवर आणि इंग्लिश चॅनलवर, कमाल कमेंट्स आलेल्या आहेत. ह्या काही इंग्लिश चॅनलवरच्या कमेंट्स दाखवते. ज्याच्यात सगळ्यांनी सांगितलं, की "अहो वाह! गोल्डवाला व्हिडिओ बघून मजा आलीच. आता जरा सिल्व्हरवर पण व्हिडिओ करा की, चांदीवरती पण व्हिडिओ करा की." सो म्हणून म्हटलं चला विनंतीस मान देणं तर आपलं काम आहेच आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टींवरती लक्ष देणार आहे. एक म्हणजे सिल्व्हरनी म्हणजे चांदीनी 2025 मध्ये नक्की किती परतावा दिला ह्याच्यापासून सुरुवात करणार आहोत. दुसरी गोष्ट हे जी काय चांदीमध्ये जी काय कमालीची तेजी आलेली आहे, ही कशामुळे तेजी आलेली आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं चांदीचा भाव 2026 मध्ये कुठपर्यंत जाऊ शकतो याचं सुद्धा डिस्कशन आजच करणार आहोत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघून घ्यायचंय, की चांदीनी 2025 मध्ये किती परतावा दिला. तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा मी सोन्यावरचा व्हिडिओ केला होता, तेव्हा साधारण 60 ते 70% परतावा सोन्याने दिला होता आणि तेव्हा लोकं होते असे, "हां, एवढा परतावा एका वर्षात?" हे जर ऐकून तुम्हाला जर वेड लागलं असेल, तर आता तुम्ही ठार वेडे होणार आहात. तुम्हाला माहिती आहे चांदीने किती परतावा दिलेला आहे? चांदीनी MCX वरती जर मी तुम्हाला परतावा सांगायचा असेल, तर 144% परतावा दिलेला आहे एका वर्षात. अति आहे ना? आणि आत्ता चांदीचा भाव MCX वरती अच्छा MCX काय तर जसं आपण शेअर्स जेव्हा आपण ट्रेड करतो, ते आपण BSE किंवा NSEवर करत असतो. बट जर तुम्हाला सिल्व्हरमध्ये पोझिशन घ्यायची असेल, मी सिल्व्हर ETF म्हणत नाहीये. सिल्व्हरमध्ये जर तुम्हाला फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल, तर ते MCX म्हणजेच काय मल्टी कमोडिटी एक्सचेंज वरती तुम्हाला ते ट्रेड करायला लागतं आणि तिथं आत्ता चांदीचा भाव फक्त ₹2,15,419 एवढा चालू आहे. सो एवढा जर भाव आत्ता झाला असेल, 144% परतावा एकाच वर्षात मिळालेला असेल, तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, "मग आम्ही आत्ता लगेचच घेऊन टाकतो, म्हणजे परत 144% परतावा मिळेल." असं होत नाही. तर आत्ता काय मागच्या वर्षात घडलं हे आपण बघितलेलं आहे. पण पुढच्या वर्षात काय घडू शकेल हा त्याच्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर चांदीचा भाव वरती जायचा असेल, तर त्याची मागणी किती आहे? त्याचा पुरवठा किती आहे? या सगळ्याचं विश्लेषण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेच बघून घेणार आहोत पुढच्या भागात. चांदीचा भाव वाढल्यावर जेवढी खुशी होते ना, त्याच्यापेक्षा खूप जास्ती कधी खुशी होते माहिती आहे का? माझ्या कोर्सेसवरती डिस्काउंट लागल्यावरती. आणि हेच डिस्काउंट आम्ही आता नवीन परत ऑफर करतोय. कशासाठी? अहो नवीन वर्षासाठी. मी म्हटलं ना संकल्प ज्यांचा आहे, की मला माझ्या स्वतःचं एक बेटर व्हर्जन बघायचंय. मला नवीन काहीतरी शिकायचंय. अशा लोकांसाठी आपल्या कोर्सेसवरती भरपूर डिस्काउंट्स घेऊन येतेय. कुठल्याही कोर्सवरती जर तुम्ही एनरोल केला तर 10% डिस्काउंट तुम्हाला आहे. हा कुपन कोड वापरायला विसरू नका आणि जर तुम्ही कॉम्बिनेशन कोर्सेस घेत असाल तर 15% डिस्काउंट आहे. हा कुपन कोड वापरायला अजिबात विसरू नका. पण माहितीये का बरेच जण विचारतात की रचना आम्ही कोर्स केला तरी कुठला पाहिजे. सो तुम्ही जर बघितलं तर तुम्ही जर बिगिनर असाल तर आधी आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी आणि मैत्री म्युच्युअल फंडशी हे 2 कोर्स तर नक्कीच करून घ्या. याच्यातनं तुमचं एक छान फाउंडेशन सेट होईल आणि ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल व्यवस्थित शिकायची इच्छा आहे, अगदी बेसिक्सपासनं स्वतः कोणालाही न विचारता जर तुम्हाला स्टॉक्स घ्यायची एक कॉन्फिडन्स हवा असेल, तर तुम्ही बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट, फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस हे तिन्ही कोर्सेस करायला हवेत. आपल्या कोर्सेसमध्ये फक्त ज्ञानच मिळत नाही, तर बाकी सुद्धा तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी मिळणार आहेत. जसं की तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल छान कंप्लीट केल्याचं. माझ्याबरोबर लाईव्ह दर महिन्याला Zoom मीटिंग सारख्या फॅसिलिटीज पण आहेत. सो अजिबात वाट बघू नका. ही ऑफर लवकरच संपणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर कोर्ससाठी एनरोल करा आणि शिवाय जर काही डाऊट असेल, तर या नंबरवर WhatsApp करायला विसरू नका. आणि आपल्या या वेबसाईटची लिंक पिन्ड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सापडेल. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय, की एखाद्या कमॉडिटीचा अर्थात एखाद्या वस्तूचा भाव वाढतो तरी का? त्याच्यामागे 2 कारणं असतात. एक म्हणजे मागणी आणि एक म्हणजे पुरवठा. ओके, सिंपल. जर मागणी खूप वाढली आणि पुरवठा जर सिमिलर असेल, तर भाव वाढतो. ओके, बेसिक इकॉनॉमिक्स, बेसिक अर्थशास्त्र आहे. दुसरी केस काय असू शकते, की मागणी तर तेवढीच आहे, पण पुरवठा कमी झालेला आहे. तरी सुद्धा भाव वाढतो. ओके. तिसरी बेस्ट केस सिनारिओ काय असू शकतो? बेस्ट केस सिनारिओ असा, मागणी पण वाढलेली आहे आणि पुरवठा पण तुलनेने कमीच आहे. तर मग भाव वाढणारच वाढणार. काय वाटतंय? चांदीच्या बाबतीत काय झालं असेल? पहिली केस, दुसरी केस का तिसरी केस? तर बऱ्यापैकी तिसरी केस झालेली आहे. ओके. म्हणजे काय मागणी तर तुफानी वाढलेली आहे. पुरवठाही तुलनेने कमी आहे आणि त्याच्यामुळे भाव तर काय तुम्हाला म्हटलं असं मोर दॅन डबल एका वर्षातच झालेला आहे. बरोबर? आता हे का बरं झालं? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे, की कोणते देश असे आहेत, की जे चांदीचं उत्पादन करतात. आता
त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ॲक्च्युली आर्टिकलच दाखवते, ज्याच्यात तुम्हाला कोणते टॉप 3 कंट्रीज आहेत जे चांदीचं उत्पादन करतात हे तुम्हाला कळेल आणि किती किती टन उत्पादन होतं हे सुद्धा कळेल. आत्ता तुम्हाला मी इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसेल तर सगळ्यात मोठा देश मेक्सिको आहे. मेक्सिको रिमेन्स द वर्ल्ड्स लार्जेस्ट और लीडिंग सिल्वर प्रोड्युसर. म्हणजे सगळ्यात जास्त उत्पादन करतंय मेक्सिको. किती? तर 6,300 मेट्रिक टन. 2024 चा डेटा आहे, पण 6,300 मेट्रिक टन एवढं फक्त आणि फक्त मेक्सिको उत्पादन करतं. नंबर 2 वर अर्थातच चायना, पण जवळजवळ अर्ध्यावर आलं ना. 6,300 मेक्सिको तर 3,300 मेट्रिक टन आहे चायनाचं. ओके. आणि तिसऱ्या क्रमांकावर येते पेरू. पेरू डिलिव्हर करते 3,100 मेट्रिक टन. इथपर्यंत ओके. सो आत्ता तर आपल्याला कळालेलं आहे की कोणते असे 3 देश आहेत की जे सगळ्यात जास्ती सिल्वर प्रोड्यूस करतात. एवढं सिल्वर बनवून सुद्धा आत्ता एक वर्ल्ड सिल्वर सर्वे 2025 साला होता, ज्याच्यात त्यांनी सांगितलं आत्ता पुरवठा आणि मागणीमध्ये भरपूर इम्बॅलन्स आल्यामुळे डेफिसिट झालं. डेफिसिट म्हणजे तुटवडा. ओके. कितीचा तुटवडा पडला? तर 117.6 मिलियन औंस. भरपूर मोठा तुटवडा आहे, भरपूर मोठं डेफिसिट आहे, शॉर्टेज आहे. कशात? सिल्वरच्या सप्लायमध्ये. ओके. इथपर्यंत कळालेलं आहे. आता तुम्ही म्हणाला हो किती बेसिक आहे ही गोष्ट. कळतंय की जगातले 3 सगळ्यात मोठे उत्पादक कोणते हे कळालं. दुसरी गोष्ट कळालं एवढा मोठा तुटवडा, एवढी मोठी डेफिसिट आहे. सप्लाय करा ना मग. जास्ती सिल्वर काय उत्खनन करायला लागेल, माइन्समधनं खणायला लागेल. ते सिल्वर घ्यायचं, काय त्याच्यात थोडं काय जे काय प्रोसेस लागत असेल ते करायचं आणि विकायचं. तसं नाहीये ना. पण जसं सोन्याच्या काही खाणी असतील, खाणीमधनं आपण सोनंचे जे काय असेल डायरेक्ट सोनं म्हणजे असं डायरेक्ट नाही म्हणणार, अर्थात त्याच्यात प्रोसेसिंग लागतं. बट तुम्ही डायरेक्ट खाणीमधनं सोनं घेऊ शकता, उत्खनन करू शकता याचं. तसं चांदीचं होत नाही. चांदी हे एक बाय प्रोडक्ट आहे. बाय प्रोडक्ट कशा-कशाचे आहेत? कॉपरमधनं किंवा गोल्डमधनं, लेडमधनं, झिंकमधनं अशा वेगळ्या-वेगळ्या मेटल्समधनं चांदी आपल्याला मिळते, जे त्याचं बाय प्रोडक्ट असतं. आणि 72% ऑफ प्रायमरी सिल्वर जे आहे ते या अशा पद्धतीने प्रोड्यूस होतं. सो तुम्हाला एक लक्षात आलं का? केवळ सिल्वरची मागणी जास्ती आहे म्हणून मला जर सिल्वर आणायचं असेल, सप्लाय करायचं असेल सिल्वरचा, तर मला आधी गोल्ड, लेड, झिंक, कॉपर अशा मेटल्सचा सप्लाय वाढवायला लागेल, तर मला चांदीची मागणी पुरवता येईल. पण मग अशा केसमध्ये काय होऊ शकेल? लेडची अचानक सप्लायच खूप झाला, झिंकचा अचानक सप्लाय खूप झाला, त्याचे भाव क्रॅश होऊ शकतात आणि त्याच्यामुळे ही आहे एक थोडीशी ट्रिकी सिच्युएशन. ओके. सो आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे की सिल्वरमध्ये डेफिसिट तर आहे, पण समोरनं डिमांड करतंय तरी कोण? आता मी तुम्हाला 5 असे महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे, ज्याच्यामुळे सिल्वरची अर्थात चांदीची मागणी भरपूर वाढली गेल्या वर्षात आणि कदाचित येणाऱ्या काळात सुद्धा ही मागणी वाढलेलीच असेल. सगळ्यात पहिला मुद्दा माहिती आहे का? जेव्हा आपण सोनं विकत घेतो ना, तेव्हा सोन्याची जी डिमांड असते, ती बऱ्याच वेळेला सरकारच्या सेंट्रल बँक्सकडनं म्हणा, तुम्हा आम्हासारख्या रिटेलर्सकडनं म्हणा अशी असते. पण चांदीचं थोडं वेगळं आहे. चांदीची 59% मागणी जी येते, ती इंडस्ट्रियल पर्पजसाठी येते. ओके. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगसाठी येते. आता हे काय चांदीतनं काय बनवणार आहेत? तर जे आपले सोलार पॅनल असतात, त्याच्यात चांदी लागते. एआय रिलेटेड जे काय हार्डवेअर असतं, डेटा सेंटर, सर्व्हर्स अशी तुम्ही नावं ऐकली असतील, त्याच्यात चांदी लागते. सेमी कंडक्टर म्हणा, सर्किट बोर्ड म्हणा, हे सुद्धा तुम्ही ऐकलेलं असेल. मी तुम्हाला रेलेव्हंट चित्र पण दाखवते इकडे, म्हणजे तुम्हाला डोळ्यासमोर आणायला सोपं पडेल. याच्यात सुद्धा तुम्हाला चांदी वापरायला लागते. ओके. किंवा 5G टेक्नॉलॉजी म्हणा, याच्यात सुद्धा चांदीचा वापर होतो. अहो एवढंच काय, आपल्या ज्या गाड्या आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल सगळ्यांना माहिती आहे आता, त्याच्यात सुद्धा चांदीचा वापर आहे आणि थोडा जास्ती आहे. जास्ती आहे म्हणजे काय? एक उदाहरण द्यायचं झालं तर आयसी गाड्या ज्या असतात आपल्या, आयसी म्हणजे साध्या पेट्रोल डिझेलवाल्या, इंटरनल कंबशन इंजिन म्हणून आयसी. ओके. या ज्या साध्या आपल्या ज्या पेट्रोल डिझेलवाल्या गाड्या असतात, याच्यात सुद्धा साधारण 15 ते 28 ग्रॅम लागायचं सिल्वरचं, चांदीचं एका गाडीला. आता 15 ते 28 ग्रॅमवरनं जर तुम्ही एखाद्या BEV कडे आला, म्हणजे बॅटरी इलेक्ट्रिकल व्हेकल, ओके, आपली साधी EV गाडी जर असेल, तर तिथे मात्र चांदी 25 ते 50 ग्रॅम लागते एका गाडीसाठी. सो तुम्ही बघितलं तर साधारण दुप्पट मागणी झाली जेव्हा तुम्ही एका पेट्रोल डिझेलच्या गाडीवरनं EV गाडीवरती आला तेव्हा. सो मागणी वाढली का? तर वाढली इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमुळे.
दुसरा मुद्दा आहे की सेंट्रल बँक्स ज्या आहेत, जे तुम्हाला मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, जसं भारताची सेंट्रल बँक कोण आहे? आर-बी-आय. तसं बाकीच्या देशांच्या सेंट्रल बँक्सनी सुद्धा फक्त सोन्याची खरेदी न करता चांदीची खरेदी सुद्धा सुरुवात केली. 2 जरा वेगळी उदाहरणं सांगते. रशियाने स्पेसिफिकली सांगितलेलं आहे, की आता आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त डॉलर्स नाही ठेवणार, फक्त सोनं नाही ठेवणार, तर डॉलर, सोनं आणि चांदी सुद्धा आता आम्ही घ्यायला सुरुवात करतोय आणि इनफॅक्ट त्यांनी ऑलरेडी घ्यायला सुरुवात केलेलीच आहे, कदाचित वाढवू पण शकतील. अजून एक वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर सौदी अरेबियाच्या सेंट्रल बँकेने सांगितलेलं आहे, की आम्ही सिल्व्हर ई-टी-एफ्स मध्ये आमचा एक्सपोजर वाढवतोय. सो आता तुम्ही विचार करा, सेंट्रल बँक्स वेगळ्या-वेगळ्या देशांच्या जर घ्यायला लागल्या, तर तुम्हासारखी लोकं थोडी ना मागे राहणार आहेत. आता झालं काय, तर 2025च्या या वर्षामध्ये आपल्या रिटेलर्सनी, तुम्हासारख्या लोकांनी चांदीच्या म्युच्युअल फंड्समध्ये म्हणजे सिल्व्हर म्युच्युअल फंड्समध्ये आणि सिल्व्हर ई-टी-एफमध्ये भरपूर खरेदी केली. मागणी एवढी वाढली, की ओव्हरऑल AUM जो असतो सिल्व्हर म्युच्युअल फंड्स आणि ई-टी-एफचा मिळून हा दुप्पट झाला. दुप्पट झाला कशाची तुलना करते मी? Q3 FY26 ची जर मी तुलना Q3 FY25 ची जर केली, तर ॲसेट अंडर मॅनेजमेंट सिल्व्हरच्या ई-टी-एफचा म्हणा किंवा म्युच्युअल फंड्स ओव्हरऑल जर तुम्ही म्हटलं, तर हा दुप्पट झाला होता. आता ह्याच्यात काय लक्षात आलं, हे जे वेगळे फंड हाऊसेस आहेत, कोटक म्हणा, ICICI म्हणा, SBI म्हणा, हे म्हणले आम्ही म्युच्युअल फंड्समध्ये फ्रेश इन्फ्लोज नवीन आत्ता आम्ही तात्पुरती बंद करतोय. का तुम्हाला सांगते, सिंपल आहे. जेव्हा हे म्युच्युअल फंड हाऊसेस जर सिल्व्हरचे म्युच्युअल फंड्स विकतायत किंवा ETF विकतायत, ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड जर विकत ते असतील, तर त्यांच्याकडे तेवढी सिल्व्हर फिजिकली प्रेझेंट पाहिजे, तेवढी चांदी पाहिजे त्यांच्याकडे. आता व्हायला असं लागलं, की चांदीची एवढी डिमांड वाढतेय, की ॲक्चुअल बाजारात चांदी अवेलेबलच नव्हती तेवढी किंवा ज्यांच्याकडे थोडीफार अवेलेबल होती, ते काहीच्या काय अवाच्या सव्वा भावाला विकत होते. त्याच्यामुळे टेम्पररी या सगळ्या म्युच्युअल फंड हाऊसेसनी काय सांगितलं, की आम्ही फ्रेश इन्फ्लोज म्युच्युअल फंडमध्ये सिल्व्हरवाल्या आम्ही तात्पुरती बंद करतोय. ओके. आता हे सगळं बॅक टू नॉर्मल आलेलं आहे. आता सगळं सुरळीतपणे चालू झालेलं आहे. बट आय होप तुम्हाला लक्षात आलं, की मागणी फक्त सेंट्रल बँकांकडनं नाही वाढली, फक्त इंडस्ट्रियल युसेजमुळे नाही वाढली, तर रिटेलर्स आम्हासारख्या लोकांनी पण भरपूर त्याच्यात मागणी वाढवली. चौथा मुद्दा रिटेलर्सचाच आहे, पण हा एक जनरल म्युच्युअल फंड ETFपेक्षा फेस्टिवल्समुळे वाढलेल्या मागणीचा आहे. तुम्ही बघा ना, दिवाळी म्हणा, दसरा म्हणा, लग्नसराई म्हणा, या सगळ्यामुळे चांदीची डिमांड ओव्हरऑल वाढली. हा मुद्दा आहेच आहे. आणि शेवटचा मुद्दा, चांदीची मागणी का वाढली, त्याच्यामागचं सोपं कारण आहे, की US मध्ये जेव्हा इंटरेस्ट रेट्स कमी होतात, तेव्हा सोनं आणि चांदी हे जास्ती अट्रॅक्टिव्ह होतात, म्हणून मागणी टिपिकली वाढते. ओके. मागणी का वाढली, कशामुळे वाढली? 5 मुद्दे बघितले. सप्लाय म्हणजेच पुरवठा का बरं कमी आहे, कोण देश पुरवठा करतात हेही बघितलं. आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की 2026मध्ये चांदीचा भाव कुठपर्यंत जाऊ शकतो? काय 2,30,000, 40,000, 50,000? तुम्हाला काय वाटतंय? हे आधी कमेंट्समध्ये सांगा आणि मग लगेच पुढचा भाग बघा. आय होप तुम्ही चांदीचं तुमचं प्रेडिक्शन काय आहे हे कमेंट सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे. सो तुमचं प्रेडिक्शन तर झालं. काही संस्थांचं काय प्रेडिक्शन आहे तेही बघणार आहोत आणि मग माझं प्रेडिक्शन काय टेक्निकल अनालिसिस प्रमाणे हे पण बघणार आहोत. ओके. मोतीलाल ओसवाल आणि ॲक्सिस सिक्युरिटीज दोघांनी 2,40,000चं टार्गेट दिलेलं आहे. म्हणजे साधारण करंट भावापासून 11 ते 12% परतावा. ओके. हे त्यांचं टार्गेट आहे. आता जर आपल्याला आपलं टार्गेट काढायचं असेल टेक्निकल अनालिसिस प्रमाणे, तर ते काय असू शकेल त्याच्यासाठी तुम्हाला मी इथं ॲक्च्युअली भाव दाखवते हा चांदीचा. तुम्ही जर आत्ताच्या बुलरननी एकदम खुश झालेला असेल, की वॉव चांदी किती वाढली बघा, पण हे तर बघा ना, 2011 मध्ये जो चांदीचा भाव होता, हा किती $50 पर औंसचा, तोच भाव आत्ता कुठे आपण मागच्या महिन्यात गाठलेला आहे क्लोजिंग बेसिसवरती. ओके. सो इथं तुम्हाला लक्षात आलं असेलच, की चांदी किती व्होलटाईल आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ना, 2010-11 मध्ये इथं जर कोणी घेतलं असेल, तर ते रडत बसले असतील कधीपर्यंत इथपर्यंत, कारण 70% चांदी पडली होती त्याच्यानंतर. खूप जास्ती व्होलटाईल आहे चांदी. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. आता आपल्याला टेक्निकल अनालिसिस प्रमाणे जर कॅल्क्युलेट करायचं असेल, की त्याची टार्गेट प्राइस काय आहे, तर याला म्हणायचं राउंडिंग बॉटम फॉर्मेशन. जर तुम्ही माझा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केला असेल, तर तुम्हाला हे माहिती असेलच. आणि इकडनं मग मी काय करणार, तर ही जी हाईट आत्ता आपण कॅल्क्युलेट केलेली आहे साधारण $34ची, ती मी इथं रेप्लिकेट करणार आणि मग मी म्हणणार ओके, हे माझं टार्गेट आहे साधारण $84च्या आसपास. ओके. $84च्या आसपास साधारण असेल. आत्ता भाव किती चालू आहे बघू. सो इथनं पुढे मी साधारण पकडणार $84 पर्यंत
तर तो परतावा किती येतोय, तर तो येतोय साधारण हा थोडा जास्त येतोय. साधारण $20 आसपासचा परतावा येतोय. सो या संस्थांप्रमाणे हा परतावा साधारण 11-12%, टेक्निकल एनालिसिसप्रमाणे साधारण 20% परतावा येतोय. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काय-काय शिकायला मिळालं असेल. जर शिकायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळं कळायला लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून rachanaraनडे.com आणि rachanaraनडे.in वरून.